नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण की आजची आखरीची डेट आहे। कशाच्या संदर्भात मी बोलत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो। तर मोफत निवासी प्रशिक्षणाची सुवर्ण संधी कोणाकोणाकरता आहे, तर डिप्लोमा धारक 10वी पास विद्यार्थी यांच्याकरता आहे आणि फार महत्त्वाची संधी आहे मित्रांनो। आजची आखरी डेट आहे ॲप्लिकेशन करायची। तर सगळी माहिती जी आहे ती नीट बघा। इतर मागास वर्ग म्हणजे OBC करता, SBC करता, BJNT करता यांच्याकरता जे नॉन क्रिमिनल गटाचे उमेदवार असेल त्यांना मोफत विनामूल्य आणि निवासी पूर्ण कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्ण संधी आहे। जे संधी लाभवली जाते, जे प्रशिक्षण लाभवले जाते ते महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, ज्याला आपण महाज्योती म्हणतो, याच्यामार्फत लाभवले जाते। आणि नागपूर व इंडो जर्मन टूर रूम IGTR औरंगाबाद यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग आणि SBC आणि NT BJNT ज्या काही कास्ट आहे, ज्या नॉन क्रिमिनल गटात मोडत असतात, यांच्याकरता हे उपक्रम लाभवले जाते महाज्योतीच्या मार्फत। ठीक आहे। SHS स्कीम यांची टॅबवाली, त्या टॅबवाल्या स्कीमची सुद्धा जे मुदतवाढ झालेली आहे, त्याच्यामध्ये ज्यांनी नुकतेच 10वी पास केलेले असेल ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात। त्याच्यावरती एक व्हिडिओ वेगळा मी बनवेल। ठीक आहे। तर बघा, याच्यामध्ये काय लिहिलं आहे, 1835 वर्ष प्रशिक्षणाचा कालावधी 12 किंवा 6 महिने, तसेच किमान शैक्षणिक पात्रता 10वी 12वी ITI अभियांत्रिकी डिप्लोमा डिग्री आहे। ठीक आहे। तर सदर प्रशिक्षणाचे आयोजन इंडो जर्मन टूर रूम औरंगाबाद आणि या संस्थेच्या पुणे, कोल्हापूर, नागपूर व वाजूळ उपकेंद्रात करण्यात येत आहे। गरजूंनी नाव नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा। अधिक माहितीसाठी सोबत जी जाहिरात देत आहे, जे PDF देत आहे, त्याच्यावर तुम्हाला बघायचं आहे व्यवस्थित, आणि संपर्कसुद्धा तुम्ही करू शकता। संपर्क क्रमांकसुद्धा याच्यात देण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, PDF आहे, ते PDF ओपन करतो। टेलिग्राम चॅनलला मी ऑलरेडी हे PDF टाकलेली आहे। आजची आखरीची डेट आहे, काळजीपूर्वक वाचा। ठीक आहे। बघा, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती नागपूर। जागा कसल्या ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्याच्या अगोदर बघा, महाज्योतीच्या मार्फत जे स्कीम लाभवली जाणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला राहण्याची व्यवस्था राहणार आहे आणि निःशुल्क जे आहे ते तुम्हाला प्रशिक्षण इथे मिळणार आहे। याच्यामध्ये आता बघा, याच्यामध्ये पहिला कॉलम जो आहे सिरियल नंबरचा आहे, दुसरा आहे कोणतं ट्रेनिंग तुमचं होईल, नंतर आहे किती पोस्ट आहे, या सगळ्या बाबीची माहिती याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। ठीक आहे। आता याच्यामध्ये पहिल्या नंबरची पोस्ट जर आपण बघितली मित्रांनो, पहिल्या नंबरची जी पोस्ट आहे ते आहे ज्युनियर टेक्निकल टूल अँड डाय मेकर, म्हणजे पोस्ट म्हणजे आपण जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण आहे। तर ॲक्च्युली ITIमध्ये हा कोर्स जो आहे 3 वर्षाचा असतो मित्रांनो, परंतु टेक्निक्स टूल अँड डाय मेकर कंडक्ट कोर्स इन टूल अँड डाय मेकिंग म्हणजे कंडक्ट कोर्स आहे। याच्यामध्ये नंबर ऑफ लेवल जो आहे 3.5ची आहे, 10th पास याच्याकरता तुम्हाला लागणार आहे। ठीक आहे। याच्यामध्ये ड्युरेशन म्हणजे महिन्याचा जो कालावधी 10 महिन्याचे ट्रेनिंग असेल। याच्यामध्ये औरंगाबादकरता 50 जागा आहे आणि बाकी जर विचार केला आपण, त्याच्यामध्ये औरंगाबादच्या व्यतिरिक्त कुठेही जागा नाही। हा कोर्स तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला औरंगाबादला जावे लागेल। याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा जो कोर्स आहे मित्रांनो, असिस्टंट ऑपरेटर CNC टर्निंग टूल रूम सर्टिफिकेट कोर्स आहे आणि हा सुद्धा 10वी पासच्या बेसिकवर आहे। 3 जे आहे लेवल आहे, दुसऱ्या नंबरची लेवल आहे। 5 महिन्याचा कोर्स असणार आहे। याच्यामध्ये औरंगाबादकरता 25 जागा आहे, नागपूरकरता 25 जागा आहे आणि वालुरीकरता 25 जागा आहे। ठीक आहे। याच्यानंतर मित्रांनो, तिसऱ्या नंबरचा जो कोर्स आहे तो असिस्टंट ऑपरेटर CNC मिलिंग टूल रूमचा आहे, सर्टिफिकेट कोर्स आहे। हा सुद्धा 3 महिन्याचा आहे। हा सुद्धा याची जी सुद्धा लेवल आहे ती तिसऱ्या नंबरची लेवल आहे। 10व्या पासच्या वरती म्हणजे SSC वरतीचा हा कोर्स आहे। याचासुद्धा कालावधी 5 महिन्याचा असणार आहे। जागा सेम असणार आहे, 25 औरंगाबाद, 25 नागपूर आणि 25 ठीक आहे। याच्यानंतर आहे मित्रांनो, चौथ्या नंबरचा जो कोर्स आहे टेक्निशियन मशीन मेंटेनन्स, तर याच्याकरता सुद्धा मित्रांनो ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स आहे आणि याच्याकरता 4.5ची रेटिंग आहे, म्हणजे लेवल जे आहे ते 4.5ची आहे। परंतु याच्याकरता मित्रांनो ITI लागणार आहे तुम्हाला फिटर फिटर इलेक्ट्रिशियन, MMTM MMTR इलेक्ट्रिकल वायरमॅन आर रिक्वायरमेंट, म्हणजे ह्या ट्रेडमधला तुम्हाला ITI लागणार आहे। याचा जो कालावधी असणार आहे तो 10 महिन्याचा असणार आहे। औरंगाबादकरता तुम्हाला जावं लागेल, 50 जागा आहे। त्याच्यानंतर टूल डिझायनर CAD CAM पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा टूल डिझाईन आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला डिग्री लागणार आहे आणि 6.5ची रेटिंग आहे, म्हणजे लेवल जे आहे ते 6.5ची आहे। डिग्री आहे मित्रांनो, डिग्री जी लागणार आहे ते मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटो इंजिनिअरिंग आणि संबंधित याच्यातील लागणार आहे। ठीक आहे। याचा 15 महिन्याचा कालावधी असणार आहे। 50 जागा औरंगाबादला आहे, 25 जागा ज्या आहेत त्या पुणेला आहे, 25 जागा कोल्हापूरला आहे आणि 25 जागा नागपूरला आहे मित्रांनो। त्याच्यानंतर 6व्या नंबरचा जो कोर्स आहे टेक्निकल सुपरवायझर कॅम्प्युटर इंजिनिअरिंग मास्टर सर्टिफिकेट कोर्स आहे। याच्याकरता सुद्धा तुम्हाला डिग्री लागणार आहे, 5ची रेटिंग आहे, म्हणजे लेवल आहे आणि याच्यामध्ये 5 महिन्याचा कोर्स आहे मित्रांनो। औरंगाबादला जागा नाही, 25 25 25 25 4 अनुक्रमे पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि
वडूला जागा आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो असिस्टंट टूल मेकर आहे. असिस्टंट टूल मेकर करता डिग्री डिप्लोमा लागणार आहे. याच्यामध्ये डिग्री किंवा डिप्लोमा तुम्हाला मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि संबंधित. ठीक आहे. तर याच्यामध्ये 10 महिन्याचा कालावधी असणार आहे. 4 लेवलचा हा 4थ्या लेवलचा कोर्स आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 50 जागा आहे, त्या औरंगाबादला आहे. त्यानंतर ज्युनियर डिझायनर कॅड कॅम मास्टर सर्टिफिकेट कोर्स आहे, 4.5ची लेवल आहे. डिग्री डिप्लोमा लागणार आहे. मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटो इंजिनिअरिंग फायनल इयर असलं तरी तुम्हाला चालणार आहे. 5 महिन्याचा कोर्स आहे आणि प्रत्येकी 25-25 जागा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर विचार केला मित्रांनो 9व्या नंबरचा आणि 10व्या नंबरचा सुद्धा इथे कोर्स आहे आपल्याकडे. तर त्याच्यामध्ये 9व्या नंबरचा बघा असिस्टंट मेट्रॉनिक सिस्टम डिझायनर पोस्ट डिप्लोमा इन मेट्रॉनिक्समधला डिग्री डिप्लोमा लागणार आहे किंवा याच्यामध्ये मेकॅनिकल प्रोडक्शन इलेक्ट्रिकल. तर अशा 10 महिन्याचा कोर्स आहे आणि 25 जागा ज्या आहेत त्या कोल्हापूरला आहे. नंतर 10व्या नंबरचा आहे मित्रांनो सिनियर टेक्निशियन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन. ठीक आहे. ॲडव्हान्स डिप्लोमा इन मशीन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन. तर 4.5 लेवलचा कोर्स आहे. डिग्री डिप्लोमा लागणार आहे. सेम याच्यामध्ये लागणार आहे. फायनल इयरला असेल तर तुम्हाला चालणार आहे. कोल्हापूरला 25 जागा आहे. 5 महिन्याचा कोर्स आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे निःशुल्क आहे. निवासी आहे म्हणजे तुम्हाला राहण्याची सुद्धा तिथे व्यवस्था करून दिली जाईल. प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च प्रशिक्षण राहणे व जेवणे महाज्योतीमार्फत केले जाईल. म्हणजे तुम्हाला 1 रुपयाचा खर्च नाही. जेवण्यापासून तर राहण्यापर्यंतच तुमच्या शिक्षणाचा सगळा खर्च जे आहे ते महाज्योती करेल. उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे पूर्णकालीन असून सदर कौशल्य विकास प्रशिक्षण IGTR औरंगाबाद या राष्ट्रीय पातळीवर भारत सरकारच्या संस्थेद्वारे देण्यात येत आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो OBC SBC NT नॉन क्रिमिनल गटाच्या वयोगट 18 ते 35 मधील गरजू इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज व त्या अनुषंगाने कागदपत्र सादर करावे लागणार आहे. ठीक आहे. संबंधित उमेदवारांनी निवड कार्यस्थळी मूळ कागदपत्र सहकर्त्यांनी उपस्थित राहून याची नोंद घ्यावी. म्हणजे आता तुमची जे निवड होईल ते मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये डॉक्युमेंट चेकिंगनंतरच होईल. ठीक आहे. प्राप्त अर्जामधील निष्कर्षाच्या आधारे अर्जाची छाननी करून निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि पूर्ण असलेल्या तसंच मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. पात्रता जे आहे प्रवेश परीक्षा इंग्रजी गणित व सामान्य ज्ञान विषयावर असणार आहे. म्हणजे तुम्हाला जे पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे त्याच्याकरता परीक्षा जे आहे इंग्रजी गणित व सामान्य ज्ञान विषयावर आधारित राहणार आहे. नंतर आहे मित्रांनो उमेदवारास चालू वर्षाचे नॉन क्रिमिनल असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या QR कोड किंवा लिंकला IGTRच्या संकेतस्थळ वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करता येते. आता याच्यामध्ये एक बारकोड दिलं जाईल किंवा लिंक दिली जाईल. त्याच्यावर तुम्ही जाऊन तो अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची IGTRच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ज्यांची निवड झाली त्यांची यादी या प्रशिक्षणावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारास प्रशिक्षणात गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षणमध्ये सोडून जाता येणार नाही. ठीक आहे. एक वेळा तुमची निवड झाली तुम्हाला गैरहजर राहता येणार नाही किंवा प्रशिक्षण द्यायचं सोडून अर्ध्यावर जाता येणार नाही. आणखी मित्रांनो जर काही अडीअडचणी असेल तर तुम्हाला सुट्टी मिळते. ठीक आहे. प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवार ठीक आहे. नंतर एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थी संख्या मंजूर संख्येपेक्षा कमी पडत असेल तर तो अभ्यासक्रम सुरू होण्यास विलंब होऊ शकतो. म्हणजे त्याला जर कॅन्डिडेट मिळाले नाही तर अभ्यासक्रमसुद्धा लेट होऊ शकतो. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे घटक कालावधी स्थान व प्रवेश क्षमतेबाबतचे सर्व अधिकार संकेतस्थळावर राखीव असतील. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो 3/6/2025 आजची तारीख आहे आणि कागदपत्र पडताळणी करता मुलाखत दिनांक आहे तो आहे 5/6/2025 आखरीची डेट आहे अर्ज करण्याकरता आणि मुलाखतीची डेट आहे 5/6/2025 आहे. ठीक आहे. प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख जी आहे मित्रांनो ते 10 तारखेपासून प्रशिक्षण सुरू होऊ शकतं. प्रशिक्षणाचे जे ठिकाण आहे ते इंडो जर्मन टूर औरंगाबाद व IGTRचे वाडूज औरंगाबाद पुणे नागपूर कोल्हापूर उपकेंद्र सब सेंटर अर्जासोबत जोडवायचे कागदपत्रे काय आहे विथ नमुन्यात फोटोसहित संपूर्ण अर्ज. ठीक आहे. फोटोसहित अर्ज करायचा आहे. प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्र 10वी 12वी IGTR डिप्लोमा डिग्री जातीचे प्रमाणपत्र शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला आपण ज्याला TC म्हणतो. चालू वर्षाचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जन्माचा दाखला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र आधार कार्ड स्वतःचा फोटो स्वतःची सही आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट त्यांनी मागितलेले आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला स्कॅनर दिला आहे. याच्यातून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. स्कॅनर करून डायरेक्ट लिंक ओपन होईल किंवा डायरेक्ट लिंकवर जाऊनसुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये इंडो जर्मन टूर रूम औरंगाबादचा पत्तासुद्धा दिलेला आहे. तुम्हाला ज्या डिव्हिजन करता अर्ज करता जसं पुणे नागपूर कोल्हापूर आणि वडूज त्याच्यामध्ये तुम्हाला वडूजला जर अर्ज करायचं तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट करावा लागेल.
तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वेगवेगळे कॉन्टॅक्ट नंबर वेगवेगळ्या ठिकाणचे दिलेले आहे. नागपूरवाल्यांनी इथे कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. बाकी काही आणखी अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. सोबतच मित्रांनो जाता जाता सांगतो, हे प्रशिक्षण केल्यानंतर तुम्हाला जॉब प्लेसमेंटसुद्धा अवेलेबल करून देतात महायुतीवाले. ठीक आहे. तर त्या प्लेसमेंटचा सुद्धा तुम्ही ते फायदा घेऊ शकता. आणखी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.